मनोजो मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजा वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुका या देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावे तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल ते नैनाचे अग्नी पावे आपण उजाडिल्या जाण दाही दिशा ब्रह्मांडा एवढे होती व सगळे मनबुद्धी कडे ऐसे नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण ज्ञान्यांच्या राजा साधकांचे मायबाप योग्यांची माऊली काव्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा अतिशय गोड असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन तपस्थलीमध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भावुकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कार्य परंपरा सगळ्यांना नातेवाईकच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावेत वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन परिसरामध्ये भगवंताच्या असंख्यपणे साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचकृषी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकत्व भगवान श्री गणिनाथाच्या संजीवन समाधीच्या पवित्र पावन तपस्थलीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय सामेंद्र ब्रह्मवित काळप्राप्त स्वानंद सुखनिवासी श्रीसंत वामनभाऊ महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय सामेंद्र ब्रह्मवित काळप्राप्त श्रीसंत नारायणजी महाराज यांच्या माध्यमातून संपन्न झालेला हा 48 वर्षापासूनचा अखंड नाम संकीर्तनी सप्ताह वैकुंठवासी आदरणीय श्री भक्ती परमपूज्य आदिनाथजी महाराजांच्या 76व्या पुण्यतिथीच्या पर्व कालावर आदरणीय श्री भक्ती परमपूज्य आपणा सर्वांचं पारमार्थिक क्षेत्रातील आराधन श्री महंत विठ्ठलजी महाराज गणिनाथगड न्यायाचार्य परमपूज्य आदरणीय श्री भक्ती परमपूज्य महंत नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला आदरणीय श्री भक्ती पांडुरंगजी महाराज आदरणीय श्री भक्ती माझे मित्र चैतन्यजी महाराज यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा चिंचोली चिखली वाहाले निवडुंगा अंतापूर त्याचप्रमाणे मुगगाव सावरगाव आणि सुप्पा या 8ही गावांच्या दर्शनाचा स्वर्णयोग विठ्ठल अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची गोड परिभाषा अभंगामध्ये खरं म्हणजे आपण ज्या जागेवर आता आहोत तिथे काय आजूबाजूला 1.5-2 किलोमीटर मला काही गाव दिसत नाही जिथं गाव नसतं तिथं रान असतं वन असतं जंगल असतं जिथं गावच नाही त्या भागाला काही ठिकाणी रान म्हणतात काही ठिकाणी वन म्हणतात काही ठिकाणी जंगल म्हणतात खरं म्हणजे रान वन आणि जंगल हे काही समानार्थी शब्द नाही मराठी व्याकरणामध्ये यांचा एकमेकाशी काही संबंध नाही जिथं जनावर गायी चरू शकतात जिथं गवत जास्त उगवतं त्याला रान म्हणतात जिथं झाडं जास्त असतात त्याला वन म्हणतात जिथल्या गर्द किर्द झाडीमध्ये जंगली प्राणी राहू शकतात त्याला जंगल म्हणतात तरी तिन्ही शब्दाचा अर्थ एकच होतं असं जिथं शिकवलं जातं त्याला जंगली शिक्षण पद्धती म्हणतात खरं म्हणजे तिन्हींचा काही एकमेकाशी संबंध नाही आपल्याकडे मराठीमध्ये दया आणि कृपा हे काय समानार्थी शब्द नाही समष्टी पद्धतीने केल्या जाते तिला दया म्हणतात व्यष्टी पद्धतीने केल्या जाते तिला कृपा म्हणतात सगळ्यांवर केल्या जाते तिला दया म्हणतात ठराविक लोकांवर केल्या जाते तिला कृपा म्हणतात असं आहे की आपल्याला जन्माला घातलं ही दया आहे भारतात जन्माला घातलं दया आहे महाराष्ट्रात जन्माला घातलं दया आहे ज्ञानोबा तुकोबा श्रीसंत वामनभाऊ भगवान बाबांसारख्या संतांच्या नंतर जन्माला घातलं ही आपल्यावर दया आहे गणिनाथाच्या पवित्र पावन परिसरात जन्माला घातलं ही आपल्यावर दया आहे आतापर्यंत 2026 पर्यंत आपल्याला जिवंत ठेवलंय ही आपल्यावर दया आहे पण कीर्तनाला जेवढे बोलवले कृपा फक्त यांच्यावरच आहे मग दया कुणावर आहे जे घरी झोपले त्यांच्यावर दया आहे अजून कुणावर दया आहे
जे डायरेक्ट काल्याच्या दिवशी येतात ते पण दयावानच आहे. 7 दिवस कीर्तनाला येत नाही, त्यांना म्हणत तुम्ही काही कीर्तनाला येत नाही, ते म्हणतात देव आम्हाला बोलवत नाही. बोलवणार आहे देव, तुला बोलवणार आहे. त्याच्या लक्षात आलं की कोरोनात हा कसा सुटलाय, तो तुला बोलवणारच आहे. आणि डायरेक्ट मग काल्याच्या दिवशी येतात. त्यांना म्हणा आज कस काय आले हो, प्रसादाला पाठ कशी द्यावी, तुला पाठी सकट उचलून द्यावा. प्रक्रिया अशी की रान, वन आणि जंगल हा भाग स्वतंत्र आहे. मग जंगलामध्ये काय असतं, जंगलात 3 गोष्टी घडतात. वनात, रानात, जंगलात 3 गोष्टी घडतात. 1 जंगल में चंगल, 2 जंगल में दंगल और 3 जंगल में मंगल. जंगल में चंगल 31 डिसेंबरची पार्टी, जंगल में दंगल रात्री 12 नंतर आपापसात भांडणं. लेकिन यहाँ ना जंगल में चंगल है, यहाँ ना जंगल में दंगल है. या भगवान गहनीनाथ की असीम कृपा से मंगल और सिर्फ मंगल है. आणि मंगलता व्यापकतेचं स्वरूप धारण करून आज तुमच्या माझ्या समोर हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न होतोय. आणि मग या कार्यक्रमाची वैशिष्ट्य घनता काय, वारकरी संप्रदायाचा विचार हा प्रगल्भ संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा विचार हा व्यापक संप्रदाय. वारकरी संप्रदाय वायडर टू डिप्पर, व्यापकता ते सखोलता या 2 पद्धतीतून प्रवास करतो. वारकऱ्यांचा आचार आणि विचार, प्रचार आणि प्रसार हा व्यापकतेतून प्रवास करतो. पण तो प्रवास करत असताना त्या प्रवासाला स्वतंत्र प्रक्रिया आहे, त्या प्रवासाला स्वतंत्र विचार आहे. त्या विचारातून वारकरी संप्रदाय आपला प्रवास करत असतो. खरं म्हणजे आपली मूळ परंपरा कुठे आहे, आपण रोज संध्याकाळी हरिपाठात म्हणतो आणि ती परंपरा हित आहे म्हणून आपल्याशी बोलतोय. आदिनाथ उमा गुरु नाही, आदिनाथ उमा बेज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. भगवान शंकराने तो बीज मंत्र, प्रेम मंत्र, ज्ञान मंत्र प्रगट केला, जन्माला घातला. कोणाकरता, कोणाकरता, गणपतीच्या मम्मी करता. आदिनाथ उमा, उमा मीन्स पार्वती, पार्वती माते करता तो जन्माला घातला. तो मंत्र जन्माला पार्वती करता, पण त्याचा फायदा कोणी घेतला, मच्छिंद्रा लादले. ऐका, साधन वेगळं असतं आणि लाधन वेगळं असतं. जे स्वतःच्या भरोशावर मिळवलं जातं त्याला साधन म्हणतात. जे संतांच्या, ग्रंथांच्या, भगवंताच्या आणि गुरुच्या आशीर्वादाने प्राप्त होतं त्याला लाधन म्हणतात. असं ज्ञानोबा सांगतात, तेने मुक्तिचारी साधेल्या. ज्ञानोबा म्हणतात त्या 4ही मुक्त्या ज्या स्वतःच्या भरोशावर प्राप्त केल्या जातात त्याला म्हणतात साधल्या. पण त्याच्याच पुढे हरिपाठात भाषा आहे, सत्वरव उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवा लाधला. त्या उद्धवाला गोपाल कृष्णाची कृपा झाली. जे आयतं प्राप्त होतं कृपेने त्याला म्हणतात लाधन, आणि जे स्वतः मिळवावं लागतं त्याला म्हणतात साधन. मग मच्छिंद्रा साधला नाही, मच्छिंद्रा शंकराच्या कृपेने लाधला. ज्ञानोबांची भाषा आहे, तुमचा अनुग्रह लाधलो, लाधलो. बर, मच्छिंद्रनाथाने काय केलं, मच्छिंद्रनाथे तेच तत्वज्ञान भगवान गोरक्षनाथाला दिलं. त्या गोरक्षनाथाची जी शृंखला आहे, त्या गोरक्षनाथाचं उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर म्हणून पीठच आहे. त्या पीठाच्या भूमिकेवर आजही नेपाळ राज्यात, नेपाळ देशातले सुद्धा लोक गोरक्षनाथाला आपलं गुरु घराणं मानतात. विशेषत्व असं आहे की नेपाळचं जे राजघराणं आहे ते राजघराणं सुद्धा गोरक्षनाथाला आपलं गुरु मानतात. आणि मग त्या गोरक्षनाथाचा पुढचा प्रवास आहे, पूर्ण कृपा केली गहनीनाथा, पूर्ण कृपा केली गहनीनाथा. त्या गहनीनाथांचं अधिष्ठान चैतन्य आपण पाहतो. गहनीनाथांचा पहिला शिष्य मध्य प्रदेशामध्ये उज्जैन नावाचं नगर आहे, महाकाल बसतो तिथं भगवान शंकराच्या रूपाने, ज्योतिर्लिंगाच्या रूपाने. त्या महाकालचा भक्त आणि संपूर्ण भारताचा 1000 वर्षापूर्वीचा राजा, त्याचं नाव आहे भर्तृहरी. तो भर्तृहरी गहनीनाथांचा पहिला शिष्य. पण त्या भर्तृहरीने राज्य वैभव भोगता भोगता त्याच्या पत्नीनेच त्याला धोका दिला, आणि पत्नीने धोका दिला आणि त्याने राज्य वैभवाचा त्याग केला. आणि मग त्याने राज्य वैभव त्याग केला आणि त्याच्या लक्षात आलं, एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय त्याचं, प्रपंच असते सुख तरिका तेजते सनकाधिक, द्वैत तुके दुःख परम सुख अद्वैते, परम सुख अद्वैते तरिका तेजते सनकाधिक, द्वैत तुके दुःख प्रपंच असते सुख, किंवा प्रपंच जरी सुख जोडे तरिका सेवेते गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे, ते काय वेळे म्हणावे, राज्य टाकून गेले थोडे तरी का सेवेते गिरीकडे, प्रपंच जरी सुख जोडे. भर्तृहरीने राज्य टाकिले, तेने श्री गोरक्षनाथ हाते गहनीनाथ हाते पुसिले. त्याने विचारलं की मी काय केलं पाहिजे, आणि मग त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं दर्शन आहे. त्या प्रक्रियेच्या दर्शनातला प्रक्रिया प्रकार आहे, 1 भर्तृहरी, 2 गोपीचंद राजा आणि 3 गहनीनाथाची परंपरा. या गहनीनाथाने
त्या तपस्थलीतून प्रवास करता. त्या मुंबईजवळ कल्याण नावाचं शहर आहे. त्या कल्याणजवळ 10-12 किलोमीटरवर एक गड आहे, त्याचं नाव आहे मलंगगड. मलंगनाथाचा मलंगगड. त्या मलंगनाथाच्या मलंगगडावर गहनीनाथ राहायला लागले आणि तिथं तपस्थली केली. तिथं गहनीनाथ राहतायत आणि राहता राहता ते ज्याचे असतील त्यांनी बोलून घ्या. नाही, असं जर माहिती असतं तर मग आमचे आणले असते. त्या निमित्ताने तुमच्या लक्षात आलं असतं ह्यांचे कसे असतात. काय क्लिअरिफिकेशन झालं पाहिजे ना. त्या मलंगनाथाच्या मलंगगडावर गहनीनाथ आपलं जीवन जगताय आणि जीवन जगता जगता गहनीनाथा पूर्ण कृपा केली. गहनीनाथा गोरक्षनाथाने ते ज्ञान गहनीनाथाला दिलं. ते ज्ञान गहनीनाथाने घेतलं. ज्ञान असून फायदा नाही. बरं, ज्ञानाच्या 2 पायऱ्या. एक, केवळ ज्ञान असून फायदा नाही, असलेलं ज्ञान कुठे कसं वापरायचं याचं पण ज्ञान पाहिजे. ज्ञान असून फायदा नाही, असलेलं ज्ञान कुठं कसं वापरायचं त्याचं पण ज्ञान पाहिजे. जिथं राजस्थानमध्ये सगळीकडे रेती आहे, सगळीकडे जंगल आहे, तिथं पेट्रोल पंप टाकला. बुद्धिवान आहे का तो? ज्या गावातले लोक अंगावर कपडेच घालत नाही तिथं कापड दुकान टाकलं. जमेल का? जमेल का? जमणार नाही. का? कारण ज्ञान असून फायदा नाही, असलेलं ज्ञान कुठं कसं वापरायचं त्याचं ज्ञान असलं पाहिजे. मुद्दा 2, केवळ ज्ञान असून फायदा नाही, आपल्याकडे जे ज्ञान आहे ना ते समाजाला देता आलं पाहिजे. स्वामींची भाषा आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे, शहाणे करून सोडावे. सकळ जन शहाणे करून सोडावे, ते ते इतरासी द्यावे. जे जे आपणासी ठावे, जे जे आपल्याला येतं ना ते येणाऱ्या पिढीला दिलं पाहिजे. म्हणून ज्यांचं वय 50च्या पुढे त्यांना प्रकर्षाने सांगतो मी, तुम्हाला जे जे येतं ना, जे जे जमतं ना ते येणाऱ्या पिढीला शिकवा. तुम्हाला तंबाखू खाता येते ना, ते येणाऱ्या पिढीला शिकवायची गरज नाही. ते अपडेट आहेत. ते अपडेट आहेत. जे चांगलं येतं ना ते दिलं पाहिजे. आपण ते देण्याकरता पात्र लागतं ना, आणि त्या पात्राचा शोध लागला विरक्तीचे पात्र. त्या विरक्तीचं पात्र शोधायला लागले आणि शोधता शोधता गहनीनाथाने सोडला तो कल्याणचा मलंगनाथाचा मलंगगड आणि खाली प्रवास सुरू झाला. निर्द्वंद्व निशंक विचारिता नाही, सुखानंद हृदय स्थिरावला. ते मही पृथ्वीवर फिरायला लागले आणि फिरता फिरता महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार त्याचा प्रमुख जिल्हा आहे नाशिक. त्या नाशिकमध्ये ज्योतिर्लिंगाचं एक अधिष्ठान आहे, त्याचं नाव आहे त्र्यंबकेश्वर. त्या त्र्यंबकेश्वराच्या जवळ भगवान गौतमाने तपश्चर्या केली. गोदावरीचा जन्म जिथं झाला त्या क्षेत्राचं नाव आहे ब्रह्मगिरी. आणि त्या ब्रह्मगिरीमध्ये एक महान प्रचंड गुहा आहे. त्या गुहेमध्ये गहनीनाथ सुखानंद हृदय स्थिरावला. गहनीनाथ तिथं तपश्चर्या करायला लागले. तिथं गहनीनाथ तपश्चर्या करता 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 आळंदीहून श्री विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, आदिशक्ती मुक्ताई आणि श्री संत सोपान काका त्या त्र्यंबकेश्वराला, त्र्यंबकेश्वराचं, त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं आणि त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला लागले. प्रदक्षिणा करता करता गहनीनाथांची नजर गेलीच कोणावर? जे मध्येच बोलतात त्यांच्यावर. तर नाही, बिलकुल नाही. आणि मग माझी कीर्तनाची पद्धत आहे, एकदा सुरू झालं ना जय विठ्ठल पर्यंत मला कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. माझी पद्धत एखादा माणूस म्हातारा आहे, त्याची तब्येत सिरियस झाली, त्याचा जीव लवकर जात नाही, घरातले लोक 10-10 मिनिटांनी चेक करतात, आहे का गेले, आहे का गेले. असं 11 वाजेपर्यंत माझ्याकडेच पाहायचं, आहेच. आता कस काय जाईल घेतल्याशिवाय? तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे त्याचा. मन पापी झाले तुमचे, पाकिटावर नजर गेली तर एक सिस्टीम आहे आपली. माय रूल, माय लाईफ, माय ॲटिट्यूड, माय स्पीच, माय कीर्तन. ओके ओके, बी कंटिन्यू. मग त्या प्रक्रिया दर्शनामध्ये त्या गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना नजर पडली आणि निवृत्तीनाथाला व्याघ्राच्या रूपामध्ये आपल्या गुहेमध्ये नेलं आणि तिथं नेल्यानंतर त्या निवृत्तीनाथाला आता भगवान शंकरापासून
आतापर्यंत एकच गुरु आणि एकच शिष्य आहे. उपकार आहे तुमच्यावर माझ्यावर. आज जे बसले ना तुम्ही आम्ही पांढऱ्या कपड्यामध्ये इथं या वारकरी संप्रदायाच्या श्वेत संन्यासाच्या परंपरेत, त्या भगव्या संन्यासाच्या नाथ परंपरेतून या श्वेत परंपरेत निवृत्तीनाथावर ज्यांची कृपा झाली ते महान संत ज्यांची संजीवन समाधी आज इथं आपण उघड्या डोळ्याने दर्शन घेतो, गहनीनाथ. आणि मग काय माहिती का, ह्याची प्रक्रिया दिली की या संप्रदायाची परंपरा काय. कुड हे पावन कृष्ण कुड हे पावन निवृत्ती गहने कृपा केली पूर्ण. दोन कृपा पूर्ण आहे बरं, या अभंगात दोन कृपा. पूर्ण कृपा केली गहनी नाथा आणि निवृत्ती गहनी पूर्ण कृपा केली. जी गोरक्षनाथाने गहनी नाथावर पूर्ण कृपा केली होती तीच पूर्ण कृपा गहनी नाथाने निवृत्तीनाथ दादावर केली. आणि परंपरा सांगितली आपले कुड हे पावन कृष्ण नामे. आपली परंपराच कृष्णाची ना. मी नेहमी सांगतो कृष्णाच्या नावात 3 अक्षर आहेत, कृष्ण. क्रू का मतलब होता है माँ की कोख से मुक्ति, श का मतलब होता है संसार के शोक से मुक्ति, और न का मतलब होता है यमराज के नरक से मुक्ति. जिस भगवान कृष्ण का नाम लेने के बाद माँ की कोख, संसार का शोक और यमराज का नरक तीनों से मुक्ति दिलाता है, पगले वही तो कृष्ण होता है. परंपरा आहे त्या कृष्णाचे. परमश्रद्धे कलियुगाचे शुकाचार्यच होते ते. गुजरात मध्ये ज्यांचा जन्म झाला परमश्रद्धे डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराज म्हणायचे भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र जी का अवतरण दिन के माध्यान्ह काल में हुआ. ते म्हणायचे नाही रामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला, कृष्णाचा रात्री 12 वाजता, ते म्हणायचे नाही. डोंगरेजी महाराज म्हणायचे श्री रामचंद्र जी का अवतरण दिन के माध्यान्ह काल में हुआ और गोपाल कृष्ण परमात्मा का अवतरण रात्रि के माध्यान्ह काल में हुआ. पुढचा मुद्दा सांगायचा ते राम का अवतरण दिन के माध्यान्ह काल में और कृष्ण जी का अवतरण रात्रि के माध्यान्ह काल में. जब दिन का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भूख सताती है. जब दिन का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भूख सताते है, लेकिन जब रात्रि का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भोग सताते हैं. जब भूख सताने लगे तो श्री राम का चिंतन करो, और जब भोग सताने लगे तो श्री कृष्ण का चिंतन करो. दोनों से मुक्ति मिलने की संभावना है. भोग आणि भूक या दोन्हीकडून निघायचं असेल तर रामाचं आणि कृष्णाचं चिंतन करावं. आणि मग ती प्रक्रिया मी सांगतो. माणसाला 3 प्रकारच्या भूक आहे. माणसाला 3 प्रकारच्या भूक आहे. एक रसनेची भूक आहे, एक शिक्षणाची भूक आहे आणि एक अध्यात्माची भूक आहे. रसनेची भूक जठराच्या तृप्तीने जाते. शिक्षणाची भूक इंद्रियाच्या तृप्तीने जाते आणि अध्यात्माची भूक भगवंताच्या ज्ञानाने जाते. ज्यांचं कीर्तन आहे आपण ऐकलं ते महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा चाकोरीबद्ध आवाज आणि चाकोरीबद्ध वक्ता म्हणून आपण ज्यांना संबोध उमेशजी महाराज दर्शते. आणि ते एक दिवस त्यांच्या म्हणजे फोनवर चर्चा चालताना ह्या विषय हे 3 प्रकार मी बोललो ते त्याचे अपडेट बोलले. ते म्हटले माऊली मी वेगळे सांगतो. म्हटलं काय? ते म्हटले पोटाची भूक एका भाकरीने जाते. पोटाची भूक एका भाकरीने जाते. शरीराची भूक एका रात्रीने जाते. पोटाची भूक एका भाकरीने जाते, शरीराची भूक एका रात्रीने जाते, पण ज्ञानाची भूक मरेपर्यंत जात नाही, कारण ती भगवंताच्या प्राप्तीकडे नेते. असं आहे. आणि म्हणून नॉलेज इज अ ग्रेट पॉवर, बट हाफ नॉलेज इज अ व्हेरी डेंजरस नॉलेज. ज्ञान ही शक्ती, पण ती शक्ती परिपूर्ण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अध्यात्माचा आनंद घेता येत नाही. मग ती कृष्ण परंपरा आम्ही म्हणतो की नाही, कृष्ण विष्णू गोविंद
या नामाचे निकळ प्रबंध माझे आत्मचर्चा विशद उदंड गाते माझे आत्मचर्चा विशद या नामाचे निकळ प्रबंध कृष्ण विष्णू गोविंद त्या भगवान परमात्म्याची परंपरा आहे. म्हणून तर त्याचे 1000 नाव घेतो की नाही आपण सकाळ सकाळ. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे विष्णवे प्रभ विष्णू विमुच्यते नमस्तस्मै जन्म संसार बंधनात यस्य स्मरण मात्रेन नम समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे अनंत रूप अनंत सृजित मनुर्भय अपो चतुर्सर्ग विरात्मा विदेशो व्यादेशो देशः विदेशो व्यादेशो देशः चतुर्सर्ग विरात्मा जित मनुर्भय अपो अनंत रूप अनंत श्री शंख वृंदंद के चक्र शार्ंग नर्वा गदाधर रथंग पाणिक शोभे सर्व प्रणयुधा. आमचे महाराष्ट्रात कोठे शाखा नाही, कोठेच नाही, शोधूनही नाही. हा सरळ म्हणणारे 1 लाख वक्ते सापडतील, उलटे म्हणणारे आमचे महाराष्ट्रात एकमेव शाखा आहे. ज्यांनी कॉपी केली त्या शाखा आम्ही बंद पडल्या. आम्ही टिकू देत नाही. म्हणजे कष्ट आम्ही घ्यायचे, तुम्ही आयते युट्यूबवर बसवायचे का? म्हणून मी मेल्यावर जेव्हा मला देव विचारणार आहे तुझे कोण कोण शत्रू आहे, त्याच्यात एक युट्यूब वाला पण आहे की यानेच माझे कीर्तन शूट करून लोकांना आयतं मटेरियल दिलं. म्हणजे अभ्यास आम्ही केला ना, आयतं मटेरियल उचलण्यामध्ये यांचा पण हस्तक्षेप आहे. आणि मग मी यांची तक्रार करणारच आहे. तुम्हाला कोणाला खोटं वाटत असेल तर तेव्हा मी तुम्हालाही बोलवून घेईन तिथं. म्हणजे तुम्हाला लॉजिकली कोटेशन सिस्टीम मध्ये कळेल की काय आपल्या समोर झाला का नाही मुद्दा. ऐका, त्या प्रक्रियेमध्ये त्या देवाला समजण्याकरता आम्ही त्याच्याकडे जातो. मग पुन्हा संशय आमच्या मनात, मूर्तांच्या सगुण म्हणू की निर्गुण रे, आकार म्हणू की निराकार रे, स्थूल म्हणू की सूक्ष्म रे. तुला काय म्हटलं पाहिजे? ऍस्ट्रॅक्ट आणि नॉन ऍस्ट्रॅक्ट गॉड सिस्टीम 2. देवाच्या 2 पद्धती, सगुणात्मक आणि निर्गुणात्मक. तुला सगुणामध्ये का निर्गुणामध्ये? बरं, तुझं सगुण स्वरूप आहे ते तर आम्ही नेहमीच पाहतो. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासन. आणि मग नेहमीच तुझं सगुण स्वरूप आमच्या डोळ्यासमोर येतो. सकाळ सकाळ स्नान झालं की आपण मंदिरात जातो की नाही? जातो ना, मंदिरात जातो ना. कसं करता? देव झोपलाय का उठलाय ते पाहण्याकरता. कसं करता जातो देवाच्या दर्शनाला? मग दर्शनाला गेल्यावर आपण देवाकडे किती तास पाहतो? ठीक आहे, किती मिनिट? नाही, सेकंद. माझा अनुभव तो तोच आहे. मंदिरात गेलो 3 ते 4 सेकंद देवाच्या चेहऱ्याकडे पाहतो. 4थ्या-5व्या सेकंदाला खाली वागतो. 5व्या-6व्या सेकंदाला पाया पडतो. 6व्या-7व्या सेकंदाला उभा राहतो. 7व्या-8व्या सेकंदाला हात जोडतो. आणि 9व्या-10व्या सेकंदाला मी मंदिरात चुकी करतो. मी म्हणजे तुम्ही पण. पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की देवाकडे पाहताना डोळे काय करतो आपण? काय करतो? बंद करतो. कुणाला पाहायला आलो होतो? देवाला. आणि देवाला पण डोळे काय केले? बंद. वाय? का? अरे देवालाच पाहायला आलो, देवालाच पण डोळे का बंद केले? इथं सेन्स आहे, इथं सेन्स आहे. त्या सेन्सचं नाव आहे गीतेमध्ये सर्वस्य चाहम अहम सर्वस्य हृदयम प्रविष्टो. त्या सेन्सचं नाव आहे ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर तिष्ठते ब्राह्मण सर्वभूतानि यंत्ररूढानि माया ब्राह्मण सर्वभूतानि हृदयेश्वर तिष्ठते ईश्वर सर्वभूतानां. त्या सेन्सचं नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी राम. त्या सेन्सचं नाव आहे हरिपाठामध्ये सर्वाघटी राम. त्या सेन्सचं हरिपाठात 3दा पद आहे बरं. सर्वाघटी राम, सर्वाघटी राम देहा देई एक, सर्वाघटी राम भाव शुद्ध, अजून सर्वाघटी पूर्ण एकच नांदे. बर. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. जप तप कर्म हरिबेन धर्म, सर्वाघटी राम भाव शुद्ध. आणि पुढची परिभाषा आहे सर्वाघटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तो जो परमात्मा आहे त्याचं वेदांतात नाव आहे. इथं तो सेन्स आहे, त्या सेन्सचं नाव आहे वेदांतात अहम ब्रह्मास्मी. त्यालाच म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य आहे. मग तो देव सांगतो, ज्ञानोबराय सांगतात, चामाचे डोळे दाविते, इंद्रियाते विषयाते गोडी लाविते, चामाते चर्माचे चामड्याचे. चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. आता ते चामड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना ते ज्ञानाचे डोळे उघड. तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. दॅट इज कॉल्ड नॉलेज ऑफ द सेल्फ. म्हणजेच अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. ज्याने माझ्या आत्मस्वरूपाचं नॉलेज ऑफ द सेल्फ, आत्मज्ञान, मी कोण आहे
ह्याची मला जाणीव होते ना, त्याच्यापेक्षा मोठं ज्ञान जगात कोणतं नसतं. स्वतःची जाणीव झाली पाहिजे. मांडुक्य नावाचं उपनिषद आहे आपल्याकडे, गोड परिभाषा आहे. त्या मांडुक्य उपनिषदाची शाखा आहे, तिला म्हणतात गर्भोपनिषदाची शाखा. त्या गर्भोपनिषदाच्या शाखेमध्ये वैशिष्ट्य आहे, तुम्हाला संसारात पोरगा पाहिजे असेल तर त्याचं गर्भाशय इथं आहे, आणि परमार्थात पाहिजे असेल तर त्याचं गर्भाशय इथं आहे. संसारामध्ये मुलगा जन्माला घालायचा असतो आणि परमार्थामध्ये बाप जन्माला घालायचा असतो. संसारात नेहमी मुलं जन्माला येतात आणि परमार्थात नेहमी वडील जन्माला येतात. वैशिष्ट्यच आहे. परमार्थात मुलानेच बापाला जन्माला घालायचा, संसारात इथं असतं. एखादं दाम्पत्य त्यांचं लग्न झालं, आता लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय असते? फारकत घेणे. मी काय सांगितलं होतं? कनेक्टिव्हिटी. गॅप पडला मी काय करू? माझा दोष आहे का तो? लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय असते? लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एखादा मुलबाळ झाला पाहिजे. एखाद्या दिदीचं लग्न झालं, तिच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तिला मुलबाळ झालं नाही. तिच्या गल्लीतल्या इतर महिला इतक्या इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने, म्हणजे काय गुड्डी काय नाही अजून, म्हणजे मुलबाळ गुड्डीला होत नाही, टेन्शन गल्लीतला घेतात. सल्लागार समितीच्या सदस्य. बरं, ही समस्या महिलांचीच आहे का? पुरुष म्हणून आपली पण आहे ना. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. एखादा मुलगा पाहिजे ना, लागेल ना, एखादा पोरगा लागेल ना, लागेल ना. कशाला? हा, कशाला? मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही पेटवा. मी शक्यतो जाळत नाही, ऑलरेडी माझ्या नावात जळके करे, आणि मग मी पुन्हा ते डबल करत नाही. दिवा लावायला लागेल ना एखादा. बरं, दिवा कशात लावायचा असतो? पंथी. पंथीच नसेल तर दिवा कसा लागेल? पणतीच नसेल तर दिवा कसा लागेल? पण तीच नसेल दिवा कसा लागेल? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी फिर मिलेंगे ब्रेक के बाद. असं आहे. आणि मग कधी कधी लोक म्हणतात, का हो तुम्ही एवढ्या खालच्या भाषेत का बोलता? लोकांना समजत नाही. माझं म्हणणं असते, प्रत्येक वेळी त्यांना समजलं पाहिजे असं नाही सांगितलं पाहिजे. कधी कधी आपण जे सांगतोय ते समजण्याकरता त्यांनी मेंदूवर आणला पाहिजे. प्रत्येक वेळी आम्ही कशाला तुमच्या जागेवर यायला पाहिजे? तुम्ही आपल्या जागेवर. हे जुने लोक म्हणतात ना, परमार्थात उत्तरोत्तर प्रगती झाली पाहिजे. दुर्दैवाने तुमची आपले खाली होत आहे. मग मला कधी कधी प्रश्न पडतो, तुम्ही कधी आता इकडं मला माहिती नाही, पण तरी असेल कुठंतरी जामखेड वगैरे ते असतात ना तमाशाचे केंद्र, तर ते असं इट इज अ कॉमन सेन्स नॉलेज, नॉट अ एक्सपिरियन्स नॉलेज, इट इज अ कॉमन सेन्स नॉलेज. तर एखाद्या तमाशा मंडळाच्या अध्यक्षाला भेटा आणि त्याला सांगा मला तमाशा पाहिजे. म्हणजे तारीख खाली, सध्या त्यांच्या पण तारखाच असतात. आणि मग त्या तारीख घ्या आणि त्याला सांगा तू तमाशा किती तास करणार आहे. सांगेल तो 4 तास, 5 तास, 6 तास. त्याला विनंती करा, तू आमच्या गावात 6 तास तमाशा कर. पण 6 तासाच्या तमाशात 1 तास तू कोबऱ्यांच्या अभंगावर बोल. कोणाला? तमाशाच्या मालकाला. तो काय सांगेल? मला माफ करा, माझा पिंड तमाशाचा आहे, कीर्तनाचा नाही. मी तमाशा 1 तास वाढवून देतो, पण मी तमाशात कीर्तन नाही करू शकत. कोण? कोण? तमाशाचा मालक. मला आनंद वाटतो त्याचा, मला स्वाभिमानी वाटतो त्याचा, चांगला आहे तो. कारण तो तमाशामध्ये कीर्तन येऊ देत नाही. प्रॉब्लेम तुमच्या लोकांचा वाढलाय, तुम्ही कीर्तनाचे तमाशा करायला लागले. अडचण कुठे लक्षात घ्या. तो निष्ठावान आहे, त्याच्या क्षेत्राशी तो निष्ठावान आहे, म्हणून तो तमाशात कीर्तन येऊ देत नाही. आपण बेमान आहोत. चहा घेता का? नाही, असे टेन्शन मध्ये बसले बा म्हणून म्हटलं. बरं, आपण बेमान म्हटल्यानंतर तुम्हीच माझ्याकडे असे पाहता की तुम्हीच बेमान आहे, आणि ते खरं पण आहे. असं मी म्हणत नाही, तुमचे चेहरे सांगताय. फेस रिडिंग. त्या संसारामध्ये मुलगा प्राप्त होतो, त्याचा गर्भाशय. परमार्थात तसं नाही ना. परमार्थात गुरुकडून ज्ञान घ्यावं लागतं. ज्ञानाकरता गुरुजीकडे जावं. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्यत्व सकळ अगरवता करावे, चरणाशी लागावे, तरी तनु मनु जीवे.
मग ते दास्यत्व करताना गीतेची भाषा काय? तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ज्ञानिनस्तत्वदर्शन उपदेशन्ते ते ज्ञानम परिप्रश्नेन सेवया तद्विद्ये प्रणिपातेन तद्विद्ये प्रणिपातेन तद्विद्ये परिसेवया तद्विद्ये परिप्रश्नेन तदनंतरम तत्वज्ञानार्थ दर्शनम. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठाने कृपाळू श्री गुरु तुम्हाला मला प्रत्येकाला कृपा करतात. मग गुरुजी बोलतात, तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडात काय असते? तंबाखू. हा काय? माफ करा चुकून खरं बोललो. सध्या चेक करावं लागतं गुरुच्या तोंडाला. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडात काय असते? जीभ. अलीकडच्या गुरूंच्या तोंडात तंबाखू. एका गुरुने 10 रुपये घेतले, शिष्याला दिले. 10 रुपये घे, एक तंबाखूचे पुढे, एक चुन्याचे पुढे आणि उरलेल्या पैशाच्या तू चॉकलेट घेऊन ये. शिष्य आपला गेला. 9 रुपयाचे तंबाखू, 1 रुपयाचा चुना आणि त्याला चॉकलेट घ्यायला पैसेच उरलेले. त्याच्या ध्यानात गुरुने आपल्याला फसवलं. परंपरा तिथून आहे. आणि मग पुन्हा 4 दिवस गेले आणि 4 दिवसानंतर पुन्हा त्या गुरुने त्याच पोराला 10 रुपये दिले. एक तंबाखूचे पुढे, एक चुन्याचे पुढे, उरलेल्या पैशाच्या तुला चॉकलेट. पोरगा हुशार होता. त्याने तंबाखूचे पुढे घेतले, चुन्याचे पुढे घेतलेच नाही. चुन्याच्या पैशात चॉकलेट घेतल्या आणि त्या चॉकलेट खात खात गुरुजीकडे आला. गुरुजी म्हटलं, का रे तंबाखू? हे घ्या. गुरुजी म्हटलं, का रे चुना? शिष्य म्हटलं, काय? गुरुजी म्हटलं, चुना. शिष्य म्हटला, चुना परवा तुम्ही मला लावला. परवा तुम्ही मला लावला. आज मी तुम्हाला लावला. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाच्या नरका जाते. ऐका, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरूंच्या तोंडामध्ये जीभ असते. जीभ. पण असं आहे, तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडामध्ये ती जीभ नाहीच आहे. थोडी भाषा रटाड असेल माझी, पण शेवटच्या वाक्याला आनंद वाटेल तुम्हाला इथं की वारकरी संप्रदायाचे गुरु किती श्रीमंत असतात. तुमच्या माझ्या गुरुजींच्या तोंडामध्ये जीभ नसते. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातले जीभ म्हणजे कामशास्त्रातलं लिंग आहे. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातले जीभ म्हणजे कामशास्त्रातलं लिंग आहे. आपल्या गुरुजींच्या जीभ नावाच्या लिंगातून जे ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रगट होतो. त्याला आत्माराम म्हणतात. त्याचं नाव आहे, दॅट इज कॉल्ड पुन्हा एकदा नॉलेज ऑफ द सेल्फ. इथे तो परमात्मा प्रगट होतो. मग आता इथे जो प्रगट झालाय त्याला चांबड्याच्या डोळ्याची गरज नाही. त्याला डोळे लागतात प्रेमाचे, त्याला डोळे लागतात नामाचे. हो, त्याला डोळे लागतात ज्ञानाचे. आणि त्या ब्रह्मज्ञानाचे आणि प्रमाज्ञानाचे. त्या ज्ञानाच्या डोळ्याने मग आम्ही त्याच्या स्वरूपाला पाहतो. आणि मग काय, सगळीकडे अंधारच आहे आमच्या देह आणि देहाच्या संबंधाने. परंतु इथं तो परमात्मा प्रगट झाल्याचं ज्ञान झालं आणि त्याला ज्ञानाच्या डोळ्याने पाहिलं की देह आणि देहाच्या संबंधाने 10 दिशात प्रकाश कसा उजाडतो त्याचं दृग्दर्शन ज्ञानोबा व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. ते नैनाचे आरती भावे ते आपण.
उजळील दाही दिशा येणार देवी भावे आपण उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा दाही दिशा ते नयनाचे आग्रे पहावे आपण, त्याला नयनाच्या अग्रभागावर पहा, म्हणजे ज्ञानाच्या अग्रभागावर पहा. आता ज्ञानाचं काम आहे पृथक्करण करणं, विवेकीकरण करणं. म्हणजे ही गोष्ट चांगली, ही गोष्ट वाईट आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे केलंच पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, हे चांगलं आहे, वाईट आहे, योग्य अयोग्य, ह्याचं पृथक्करण, विवेकीकरण कोणाला समजतं? चांगलं वाईट कोणाला समजतं? पायाला, हाताला नाही. चांगलं वाईट करण्याची क्षमता, विवेकीकरण समजतं मेंदूला. तुमच्या माझ्या मेंदूची रचना अॅनाटॉमिलॉजिकली, तुमच्या माझ्या मेंदूमध्ये 13,000 नसा आहेत. किती? 13,000. खोटं वाटत असेल तर मोजून पहा, नाही तर मग अजून पाऊण तास भरोसा ठेवा. बरं, मी खोटं सांगतच नाही. त्यापैकी 2,500 नसा. किती तुम्ही अनकॉन्शियस झाला, कोमामध्ये गेलात तरी त्या कामच करत राहतात. त्यांचं कामच आहे काम करणं. कोणाचं? सर्क्युलेशन. त्या व्हेन्स, नसा. त्या मेंदूला एक जाडी असते, तिला म्हणतात कार्टेक सिस्टीम, न्यू कार्टेक सिस्टीम. झाडं असतात ना, झाडं, या झाडांना बाहेर त्वचा असते, तिला काय म्हणतो आपण? साल. हा, त्या झाडाच्या सालीला आतून एक जाडी असते ना बारी, म्हणून झाडाच्या सालीकडे पाहत जा आपल्या सालीपेक्षा. तर पटकन उचलत जा, नाही तर मग मला टेन्शन येतं की टावर एवढं मोठा असून रेंज काय येत नाही. झाडाच्या सालीला आतून जाडी असते, तसे तुमच्या माझ्या मेंदूला पण एक जाडी पृथक्करण करायला. त्याचे 3 भाव आहे. ज्ञानोबरांनी पण सांगितलंय त्या भावनेमध्ये, ब्रह्म ते साचा, रेणू ते अक्षर, म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई. तेथून तारक निवृत्ती आम्हासी. या 3 वर्गाला तारक निवृत्तीनाथ दादा असं म्हणणंच आहे ज्ञानोबरांचं. हे जे प्रकरण आहे ना, हा जो मी अभंग घेतलाय, या 18 अभंगाचं स्वतंत्र प्रकरण आहे. आणि ज्ञानोबरांच्या गाथ्यात पण सापडणार नाही अभंग. आणि मग ते आम्हाला सांभाळावं लागतं, कारण आम्ही कोणता अभंग घेतला की लगेच मोबाईलकडे जातात. मग ही लोक हुशार झाली, आम्ही अभंग घेतला की यांनी मोबाईलची मदत घ्यावी. मग आम्ही यांच्यापेक्षा हुशार झालो की जे मोबाईल मध्ये सापडणार नाही ते घ्यावं. टेक्नॉलॉजी ज्याची त्याची. शेवटी गुगल, क्रोम, ती तुमची मैत्रीण कोणते, ChatGPT. जिथं ती थांबते ना, तिथं मेंदू चालू होतो, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. हे प्रकरण आहे मुक्ताईची सनद नावाचं. आणि मग आता जर तुम्ही गुगलला सर्च केलं मुक्ताईची सनद, तर मग तुम्हाला 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर अभंग सापडण्याची शक्यता आहे, शाश्वती नाही. तर त्या प्रक्रियेमध्ये त्या मेंदूचं काम आहे, 1 प्रथिने, 2 कर्बोदके, 3 शर्करा, ग्लुकोज, शुगर. आणि मग त्याच्यात ठरतं हे सत्वगुणी, रजगुणी, तमगुणी प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. मग तिथून पुन्हा तो प्रकार आहे, रेणूमधून प्रकार आहे, ते ज्ञान साठवलं जातं. त्याला इंग्रजीमध्ये नाव आहे इयर रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम अँड आय रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. डोळ्याने पाहिलं जातं किंवा कानाने ऐकलं जातं, त्याची फाईल तयार करायची आणि ती फाईल मेंदूमध्ये एका बाजूला ठेवायची विदाऊट पासवर्ड. त्याला थंब लागत नाही, त्याचा थंब स्वतंत्र आहे. त्याला मराठीत नाव आहे ध्वन्यर्थ ज्ञान पद्धती, आणि त्याला वेदांतामध्ये नाव काय माहिती का, पूर्वजन्य संस्काराचं ज्ञान. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादा पदार्थ कधीतरी आपण पाहिला, ऐकला होता, आणि 5 वर्षानंतर ती व्यक्ती अचानक आपल्या डोळ्यासमोर आली की आपल्याला 5 वर्षाच्या भेटीचे सगळं चित्र सेकंदात डोळ्यापुढे उभं राहतं. याला म्हणतात रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. पटकन ध्यानात येईल तुमच्या. आपल्याकडे एक चित्रपटामध्ये हिरोईन होती, फार सुंदर होती ती दिसायला. प्रत्येक डायरेक्टरला वाटायचं याच्यासोबतच आपण चित्रपटात काम करावं, पण तिला एक घाण सवय होती. ते शूटिंग करून आले की दारू प्यायची, प्रचंड दारुडी होती. एक दिवस दारू पिली, गच्चीवर गेली, गच्चीवर पडून मेली होती. श्रीदेवी. हा, दिव्या भारती. अजून किती ध्यानात राहिलं पाहिजे बरं आपल्या. कोण म्हणतं यांचे मेंदू ढिल्ले?
दिव्या भरते इंस्टाग्रामला होते, फेसबुकला होते. बरं 10 सेकंदाच्या आधी ती बाई तरी ध्यानात होती का? मग 10 सेकंदाच्या आधी जी तुमच्या मेंदूतच नव्हती, मग ती तुमच्या मेंदूत नव्हतीच का? होती, पण ती फाईल रेकॉर्ड करून बाजूला ठेवलेली होती. तिच्या कॉमन सेन्स अंदाजाचं नसतं, तर्काचं ज्ञान दिलं की पटकन ते ध्यानात आली. याला म्हणतात रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. याला म्हणतात रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. बरं ते सेकंदात पण नाही बरं, नॅनो टू मायक्रो सेकंद, त्या दोन्हीच्या मध्ये सेकंदाच्या आधी. आता तुम्ही त्यांना उद्या विचारून घ्या जळकेकर महाराजांचा अभंग कोणता होता. मग आम्ही म्हणतो की मेंदूला एकीकडे एवढ्या वर्षापूर्वी मेलेली बाई ध्यानात आहे आणि दुसरीकडे 2 तास ऐकलेलं कीर्तन ध्यानात नाही. हा मेंदूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता जे ज्ञान वापरतात त्याला म्हणतात कार्टेक सिस्टीम. त्याला म्हणतात जाडी म्हणजे पृथक्करण पद्धत. म्हणून रोज संध्याकाळी काय इथं भांडणं होतात हरिपाठ घेताना. आज विना तुम्ही घ्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी काल घेतला नाही का हरिपाठ पाठ नाही. आणि मग म्हणून तुमच्या माहिती करता का कीर्तनकार लोक हरिपाठ झाल्यावर येतात. आपण संशोधनाचा चिकित्सेचा विषय कदाचित तुम्ही आमच्याकडेच विना दिला तर घ्या ना महाराज विना. तुम्ही घ्या, तुमचा हरिपाठ पाठ नाही का? पाठ आहे, मग घ्या ना विना. माझा हरिपाठ पाठ आहे, पण माझा मागे पाठ आहे. मग पुढे ज्ञानोबरांना बोलो. माऊली पुढे म्हणतील तू मागा म्हणा. ते आमचे गुरुबंधू पुढे विना घेऊन म्हणतात 3रा अभंग ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. आणि तो मागचा कपाड करंटा 25वा वैकुंठ भुवनी घर केले. म्हणजे तो अनंत जन्मनी नाहीच आहे. रेकॉर्डिंग काय होतं माहितीये का? इतके वर्ष आपण श्रवण करू नये, मेंदूमध्ये आपल्यामध्ये जर बदल होत नसेल तर मेंदूने पृथक्करण केलं नाही. ते पृथक्करण करण्याकरता ज्ञानाचा उंच दर्जा निर्माण करणं म्हणजे ज्ञानाची नजर प्राप्त करणं. आता पहा त्याला रोज म्हणतो ना आपण रूप पाहता लोचनी. हे जे पद व्याकरण ही तृतीय आहे का सप्तमी हो? विभक्ती प्रत्यय शिकतो ना आपण व्याकरणामध्ये. प्रथमेला प्रत्यय नसतात, द्वितीयेला सलाना सलानाते, तृतीयेला नेयशी कडून द्वारा, चतुर्थीला पुन्हा द्वितीयेच्या सलाना सलानाते, पंचमीला कडून द्वारा पाशी पेक्षा, षष्टीला चाचीचे, सप्तमीला आतमध्ये ठाई आणि संबोधनाला विनोद झाल्यावर तुम्ही करतात ते हाय हे. संबोधन अष्टमी. लोचनी तृतीया लोचनाने रूप पहा, पण सप्तमी लोचनामध्ये रूप पहा. देव डोळ्याने दिसत नाही, देव डोळ्यात दिसतो. देव जर डोळ्याने दिसला असता तर सूरदासांना त्याचा अनुभव आला नसता. महान संत होऊन गेले विदर्भामध्ये. 132 पेक्षा छोटे मोठे संकलन लिहिले त्यांनी. प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज. एकदा त्यांचं वाङ्मय वाचा. आपल्याकडे लोक वाचत नाही म्हणून वाचत नाही, आणि मग जे वाचत नाही ते वाचतच नाही. लरा पांगारकर तुकोबऱ्यांचं चरित्र ज्यांनी लिहिलंय साहित्यिक लक्ष्मण लरा पांगारकर, रामचंद्र पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर. फार गोड आहे त्यांचं, वारकऱ्यावर फार श्रद्धा होती त्यांची. लरा पांगारकर साहित्यिक होते, पण ते महाराष्ट्रात भांडणं लागतील असं कधीच बोलत नव्हते. आणि मग लरा पांगारकरांनी गोड एकदा ते लरा पांगारकर माऊलीच्या समाधीचा अभिषेक करत होते सकाळी सकाळी, आणि प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज दोन्ही डोळ्याने आंधळे. आमचे त्या शितोळे सरकारचा वाड हे ना सभामंडप तिथे बाहेर बसलेले, आणि तो अभिषेक चालू असताना एकदम जोरात आवाज दिला गुलाबराव महाराजांनी, ओ पांगारकर थांबा. म्हणे काय तुम्ही अभिषेक करताय ना माऊलीचा? म्हणे हो. अगोदर ते बोटातली अंगठी काढा. पांगारकरांना धक्का बसला, यांना दोन्ही डोळ्याने दिसत नाही, मग माझ्या बोटात अंगठी यांना कसं काय समजलं? तर का माझ्या बोटात अंगठी तुम्हाला कसं समजलं? त्याच्या पुढचं वाक्य आहे पांगारकरांना गुलाबराव महाराजांचं, तुम्ही माऊलीच्या समाधीचा अभिषेक करताय हे तुम्ही भौतिक आनंद घेतायत, पण माऊली माझ्या हृदयात आहे, तर तुमच्या बोटाची अंगठी माऊलीच्या हृदयाला टोचते. याची नजर ज्याला येते त्याला ज्ञानाचे डोळे म्हणतात. याला ज्ञानाचे डोळे म्हणतात. आणि त्या डोळ्याने लोचनी डोळ्याच्या मध्ये कधीतरी त्याला पहा. मग तो काय करतो? डोळे काय करता माहिती का? ज्ञानाचे डोळे तुम्हाला दृश्य जगत अदृश्य करता, अदृश्य परमात्मा दृश्य करता. सकाळी म्हणतो की नाही आपण काकड्यामध्ये
सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे सहज मी आंधळा गा वृत्ती हे नृत्य झाले जनन देश तेथे वृत्ती हे निवृत्त झाले जनन देश तेथे वृत्ती हे निवृत्त झाले जनन देश तेथे वृत्ती हे निवृत्त झाले आम्ही माझे हरपले ठाई जेथे जाते थे मी माझे हरपलो अदृश्य तेथे झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलो शून्य सारा निजाते सुखे मी निजलो सुखे मी निजलो शून्य सारा निजाते सुखे मी निजलो सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे कोठे मी माझे हरपले जेथे जन न दिसे तेथे मग काय झालं आता अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते दृश्य जगत दिसत नाही मला आता आणि अदृश्य परमात्मा दिसायला लागला मला आता आता असं आहे जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारिखेपणे ठाव चढणे चुकवल्या पाताळीचे निधान जमिनीतलं गुप्त धन कोणाला दिसतं मला पायाळू माणसाला पायाडूला धन कोणाला दिसतं पायाळू पायाडूला धन दिसतं पायाडूला आणि जन्माला येणारे डोकाडू क्रॉस एक्झामिनेशन आहे की नाही? धन कोणाला दिसतं पायाळू पायाडूला जन्माला येणारे तुमच्या 8 गावामध्ये किती पायाडू आहे हा? तुमच्या गावात किती पायाडू आहे तुम्हाला कोणाला सांगता येणार नाही तुमच्या गावात किती पायाडू आहे तो परफेक्ट आकडा फक्त मी सांगू शकतो मला भविष्य समजतं मी कोणाचा हात पाहतो ऍस्ट्रॉलॉजिकली भविष्य म्हणजे काय सोप्या सोप्या प्रक्रिया असतात ठरवायचंच असेल तर तुम्ही लोकांसाठी भरपूर करता तुमच्यासाठी कोणीच करत नाही ते ऐकणारं येडं खरंय महाराज दुसरं वाक्य तुमच्या हातात पैसा भरपूर येतो टिकतच नाही हे त्याच्यापेक्षा खरंय महाराज हे तरी बरं आहे मागे नवीन आयटम निघाला होता टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे आता टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे का ज्याला पडलंय त्याला किती टेन्शन आहे माझा एक मित्र म्हणा तसं नाही पाटील टेन्शन घेतलं की टक्कल पडतं मग माझं म्हणणं आहे टेन्शन घेतलं की टक्कल पडतं मग टक्कल पडल्यावर जे टेन्शन येतं त्याने काय पडेल पुन्हा टेन्शन आहे की नाही आम्ही टेन्शन घेत नाही का अजून धक्का नाही बरोबर टेन्शन घेतल्याने टक्कल पडतो तुम्ही म्हणता तर ठीक आहे बरं टेन्शन घेतलं टक्कल पडतं टेन्शन फक्त माणसांनाच आहे का ह्यांच्याकडे पाहिल्यावर जाणवलं का तुम्हाला झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा हा टेन्शन आपल्याला काय टेन्शन आहे तुम्हाला माणूस म्हणून काय टेन्शन आहे तुम्हाला 7:15 टीव्ही चालू करता तुम्ही 7:30 बंद करता 15-20 मिनिटाच्या बातम्या पाहिल्या झाल्या की तुमचा टीव्ही बंद होतो टेन्शन आहे का तुम्हाला त्यांना किती टेन्शन राहतं 7ला टीव्ही चालू करावा लागतो 11:30 बंद करावा लागतो बरं ते सगळे नाटकं ध्यानात ठेवावं लागतात सगळ्या नाटकातले पात्र ध्यानात ठेवावं लागतात सगळ्या स्टोऱ्या ध्यानात ठेवाव्या लागतात बरं प्रत्येक नाटकातले स्टोरी सस्पेंड आहे त्यांना ध्यानात देत नाही हिचा नवरा तिच्या बरोबर तिचा नवरा हिच्या बरोबर त्या पाहायला टेन्शन ते राहील कोणाबरोबर केवढं सस्पेंड मॅटर राहतं त्या नाटकांमध्ये हा केवढ्या अडचणी आहे जावे त्याच्या वंशा हा त्याच्यासाठी लिहिला अभंग बडे बडे सावधान किती पायाडू सांगू का पायाडू माणसाच्या डोळ्यात जर अंजन भरलेलं मित्रांनो त्याला जमिनीतलं गुप्त धन दिसतं
हा भगवान गहनीनाथाच्या पवित्र पावन दरबारामध्ये श्री संत वामन भाऊंच्या आशीर्वादाने जो 48 वर्षाचा 4 तपाचा सोहळा संपन्न होतोय ना, इथं या कार्यक्रमाला जेवढे लोक कीर्तन ऐकायला बसले ना, हे सगळे पायाडू आहेत, हे सगळे पायाडू आहेत. आणि एवढा कार्यक्रम चालू असताना जे पट्टे घरी झोपलेत ना, ते प्युअर डोकाडू आहे. तुम्ही ना टर्म्स अँड कंडिशन क्रायटेरिया काय वापरला तुम्ही? यांना पायाडून त्यांना डोकाडू म्हणण्याचा क्रायटेरिया काय? क्रायटेरिया असा आहे की पायाडू माणसाच्या डोळ्यात जर अंगण भरलं तर त्याला जमिनीतलं गुप्त धन दिसतं. या वारकऱ्यांच्या पायाडू लोकांच्या डोळ्यात कृष्णाच्या नावाचं अंजन भरलं तर त्यांना कीर्तन नावाचं धन दिसतं. याला म्हणतात भगवंताचे. म्हणजे कोणामुळे दिसलं माहितीये का? पायाडाचा गुन्हे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. त्या पुंडलिक नावाच्या पायाडूने ते पांडुरंग परमात्मा नावाचं धन आम्हाला दाखवलं. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना, परमार्थ महाधन आम्हा घरी धन शब्दाचीच. हे धन आहे आमचं वारकऱ्यांचं. आणि मग ते धन दाखवलं. पण डोळ्याचा पुन्हा प्रॉब्लेम आहे. नयनाच्या आगरी डोळ्याचा एक प्रॉब्लेम आहे. कोणता? दूरत्वात समीक्षात. डोळ्याला जवळची वस्तू दिसत नाही आणि डोळ्याला लांबची वस्तू दिसत नाही. कल्पना करा, आपण इथं सगळेजण आहोत आणि इकडनं अमळनेर नावाचं गाव आहे. माझं म्हणणं आहे अमळनेर नावाचं गाव नाही. तुम्ही म्हणाल असं करू नका, आहेच ते गाव. माझं म्हणणं नाहीच ते गाव. तुम्ही म्हणाल तुम्ही त्याच गावाहून आलात, मग तुम्ही नाही असं का म्हणताय? माझं म्हणणं आहे जर अमळनेर नावाचं गाव आहे तर मग मला इथून का दिसत नाही? टेन्शन येतंय का? जवळ घेऊ. निवडुंगा नावाचं गाव आहे. माझं म्हणणं नाहीच आहे ते निवडुंगा नावाचं गाव. तुम्ही म्हणाला आहेच. माझं म्हणणं ते गाव जर आहे तर मग मला इथून का दिसत नाही? तुम्ही पटकन सांगाल जळकेकर ते गाव आहेच, पण इथून पाहू शकाल एवढी व्यापक नजर, व्यापक डोळे तुमच्याकडे शिल्लक नाही. म्हणतासा जगात निर्गुण निराकार देव हृदयामध्ये आहेच, पण या संसाराच्या डोळ्याने पाहू शकाल एवढी व्यापक नजर आपल्याकडे शिल्लक नाही. पटकन ज्ञानाची नजर आली की मग समीक्षात डोळ्याच्या जवळची वस्तू दिसत नाही. तुम्ही पुस्तक ज्ञान इतक्या जवळ पकडा, वाचा. वाचता येईल? नाही वाचता येणार. महिला वर्ग तुम्हाला एक लॉजिक आहे, ॲथेस्टिक अँड ब्युटिशियन लॉजिक. सुंदर दिसण्याकरता शेवटचा ट्राय कोणता असतो चेहऱ्यावर? सुंदर दिसायला आपण ट्राय करतो की नाही? शेवटचा ट्राय कोणता असतो? एक बारकी डबी असते, ती उघडायची असते. ती उघडल्यानंतर ह्या बोटाचा वापर करायचा असतो. काय? लाईन काजळ. हे काद्या दिदीने डोळ्यात भरलेलं काजळ आणि त्या दिदीचा डोळा किती किलोमीटरचं अंतर असेल? मग किती मीटर, किती फूट, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, नॅनो टू नॅनो नाही. डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे. मग त्या दिदीला विचारू ना आपण, दिदी तुमच्याच डोळ्यात तुम्ही जे काजळ लावलंय ते काजळ तुम्हाला तुमच्याच डोळ्याने दिसेल का? दिसेल नाही. मग दिसणारच नाही का? दिसणारच नाही. दिसेल. कोणाच्या भरोशावर? आरशाच्या. आरसा काय करतो? चेहरा दाखवतो. कसा? जसा आहे तसा. तो कुठं भ्रष्टाचारी आहे? त्याने गीतेचं पारायण केलं. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. तुम्ही माझ्यासाठी जसे मी तुमच्यासाठी तसा. टिट फॉर टॅट, धिस माय रूल अँड कॅपिटल रूल. जसाच तसा, जैसे तैसे दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. तुकोबाराय म्हणतात. आरसा कोण पाहतो? आरसा कोण पाहतं? डोळे. बर मी क्रियापद बदलवतो. माणूस आरसा केव्हा पाहतो? तोच माणूस आरसा पाहतो ज्याला चेहऱ्यावर संशय येतो. आणि माणूस तारुण्यातच आरसा पाहतो कारण तेव्हा बराच संशय शिल्लक राहतो. म्हातारी लोक आरसा पाहत नाही कारण तेव्हा संशय शिल्लक राहत नाही. प्रत्येकाची प्रक्रिया आहे. ते एक चारोळी वाचली होती मी. तो काय चार्म होता, तो काय चार्म होता. आम्ही नसते रस्त्याने चालायचो. तो काय चार्म होता, ते काय उमेद होती, ते काय जीवन होतं. आम्ही नसते रस्त्याने चालायचो. आम्ही हळूच खोकायचो. पटकन खिडकीतून कोणीतरी तिरप्या नजरेने आमच्याकडे पाहायचं. आता मात्र जमत नाही. खोकून खोकून जीव जातो. बायको पाणी पाजत नाही. तो काय चार्म होता.
जिंदगी इसी का भी नाम है, जिंदगी इसी का भी नाम है. म्हणून तर एक श्लेष आहे, जिंदगी में जिंदगी को जिंदगी का राज समझ लेना चाहिए. जिंदगी में जिंदगी को जिंदगी का राज समझ लेना चाहिए. अगर जिंदगी में जिंदगी को जिंदगी का राज समझना है तो जिंदगी को जिंदगी पे उसी दिन रूट जाना चाहिए. यही जिंदगी की जिंदगी पे वसूल होना चाहिए. असं असतं ते. त्याला लय हुशार माणसं आहे. मला जे वाटतंय ते तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला वाटतंय ते मला वाटत नाही, आपल्या दोन्हींना वाटतंय ते ह्या दोन्हींना वाटत नाही, ह्या दोन्हींना वाटतंय ते त्यांना वाटत नाही, त्यांना वाटतंय ते टाळकऱ्यांना वाटत नाही, आपल्याला वाटतंय ते शूटिंगवाल्याला वाटत नाही, शूटिंगवाल्याला वाटतंय ते साऊंडवाल्याला वाटत नाही. मी जे वाटतोय ते तुम्हाला योग्य वाटत नाही, जे तुम्हाला योग्य वाटतंय ते मला वाटता येत नाही. पण मी जे वाटतोय तेच योग्य जर तुम्हाला वाटलं तर मला काहीतरी वाटल्याचं समाधान वाटेल. मला समाधान वाटलं पाहिजे याच्यासाठी जे वाटलंय ते योग्य वाटलं तर काहीतरी वाटेल. एवढं तरी वाटू द्या. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी माझ्या फोन पेला पैसे टाका, मी ऑनलाईन क्लासेस पण चालवतो. हा मग असं असतंच ना ते. त्या प्रक्रियेमध्ये आरशाचं काम दाखवणं, डोळे. अनेक सांगू का, ज्यांचे चेहरे खराब आहे ना त्यांनी आरशांना दोषी ठरवू नका. हा जो इथं बसलेला सप्ताह आहे ना, हा जो 48 वर्षापासूनचा सप्ताह आहे, आणि खास करून यंदाच्या सप्ताहाला ज्यांचं वय 50च्या पुढे आहे ना, ज्यांचं वय 60च्या पुढे आहे ना, त्यांना इथं हृदयामध्ये स्वाभिमान जिवंत ठेवा. ज्यांचं वय 50च्या पुढे आहे ना, त्यांना आनंद वाटू द्या की 48 वर्षापासून तुमच्या वडिलांनी, तुमच्या आजोबांनी हा सप्ताह जिवंत ठेवला. पण पुढची पुन्हा 52 वर्षे हा सप्ताह जिवंत ठेवणारे तरुण पोरं तुमच्या पोटी जन्माला आले. हा खरा स्वाभिमान आहे तुमच्याकडे, की ज्या सगळ्या तरुणांनी एवढ्या ताकदतेने हे वैभव तुमच्या करता, माझ्या करता उभं केलंय. आणि अशी कुलवान पोरं जन्माला येणं हे मातीचं आणि कुलाचं भाग्यच आहे की नाही. हो. आणि मग तुम्हाला सांगू, 8 दिवस कीर्तन ऐकून मनाला जर समाधान प्राप्त होत नसेल तर अंदाज काढायचा, सप्ताचा आरसा चांगला होता, माझ्या प्रारब्धाचा चेहरा खराब होता. डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे, आरशाची मदत घेतल्याशिवाय दिसत नाही. हृदयाच्या अतिशय जवळ देव आहे, श्री गुरुच्या ज्ञानाचा आरसा घेतल्याशिवाय त्याची नजर ध्यानात येत नाही. आणि मग असं आहे, अविटगे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. असा तो जवळ आहे, त्याला पहा. उजाडीला जाण दाही दिशा, ब्रह्मांडा एवढे होते व सगळे, मन बुद्धीकडे ऐसे नाही. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला, 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 हो निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला, 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 निवृत्ती
ज्ञानदेवा लादला सुखाचा पैदाला तेने सुखे ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मनबुद्धीकडे ऐसे नाही. वेळ संपलाय. मी 1 चरण सोडले, 2 चरण सोडले. सध्या वारकरी संप्रदायात अभंग सोडणाऱ्यांपेक्षा अभंग सोडणारेच फोकस मध्ये. एखाद्याला विचारलं रात्री कीर्तन कस काय झालं, अभंगावर झालं. म्हणजे महाराज अभंगावर होते, अभंग खाली राहिला, ते वरच्यावर निघून गेले. म्हणून मला पुन्हा प्रश्न पडतो, अभंगावर बोलावं का अभंगातलं बोलावं? कीर्तन हसण्यासाठी ऐकायचं नाही. कीर्तन हसण्यासाठी ऐकायचं नाही. कीर्तन रडण्यात, जो 1 मिनिटात हसवतो आणि 1 मिनिटात रडवतो कलाकार आहे तो चांगला. कीर्तन हसण्यासाठी ऐकायचं नाही, कीर्तन रडण्यासाठी ऐकायचं नाही. उद्या माझ्या जीवनात जर हसायचे किंवा रडायचे प्रसंग आले ना, तर मी आदर्श जीवन कसं जगायचं हे शिकण्यासाठी कीर्तन ऐकायचं. कधी भूमिका लक्षात घ्या. जाताना एक सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या मायबापांच्या पुण्याने कोट्यावधीचे इस्टेट कमवले त्या आईवडिलांची सेवा करा. ज्या रक्तात आणि मातीत जन्म झालाय ना, त्या रक्ताशी मातीशी कधीच बेमानी करणार नाही. मग कोणाला काही पण वाटू देत, कोणी काहीतरी बोलेल. आणि वारकरी संप्रदाय ज्याने आयुष्यात कधी एक कीर्तन ऐकलं नाही तो सांगतोय वारकरी संप्रदायाचं काय चाललंय. ऐसा चलता नाही उलटा चोर कोतवाल को दाटे. आणि असा असेल तर मग तो विषय वाढेल पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्याच्या नजरेत तर 100%. मुद्दाच माझा 2 मे 1961 पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये खानानी नावाचं घराणं आहे. त्या खानानी घराण्यामध्ये 2 भाऊ जन्माला आले. एकाचं नाव जावेद खानानी, दुसऱ्याचं नाव अल्ताफ खानानी. त्या जावेद खानाने अल्ताफ खानाने 82-83 कंपनी स्थापन केली. तिचं नाव आहे करन्सी एक्सचेंज कंपनी. म्हणजे युनोचं डॉलरमध्ये, डॉलरचं युनोमध्ये, युनो डॉलरचं रुपयामध्ये, रुपयाचं युनो डॉलरमध्ये रूपांतर करून देणारी कंपनी. जम चांगला बसला. पुढे त्यांचा दाऊदशी संबंध आला आणि 92-93 त्यांनी हवाला रॅकेटमध्ये उतरले. अचानक चुकीच्या मार्गाने माणसाजवळ पैसा जास्त आला की त्याला दुर्बुद्धी सुचते. आणि मग यांचा संबंध आला सौदी अरेबिया नावाच्या देशात. सौदी अरेबियामध्ये एक मसाल्याचा व्यापारी होता शारजा शहरात. त्याचं नाव तो मोहम्मद बिन लादेन. त्याला 9 बायका होत्या. त्याच्या 9 नंबरच्या बायकोपासून त्याला 51 नंबरचा पोरगा झाला. त्याचं नाव तो ओसामा बिन लादेन. प्रगती याला म्हणतात. आणि मग लादेन ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी त्याच्या सगळ्यात मोठ्या भावाचा नातू 3 वर्षाचा होता. तो नातू गलीत पेढे वाटायचा, पेढे घ्या आम्हाला आजोबा झाले. मग त्या लादेन यांचा संपर्क आला आणि या दोन्ही भावांच्या मदतीने 2001 लादेन 1965चा जन्म आहे लादेनचा. आणि त्याने 2001 वयाच्या 36व्या वर्षी अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं. 2004 भारतामध्ये सरकार बदललं. 2006 ईशान्य भारतातला माणूस या देशाचा अर्थमंत्री झाला. 2007 इंग्लंडच्या डिलारू नावाच्या कंपनीशी आम्ही करार केला, कॉन्ट्रॅक्ट केला. आम्हाला पैसे छापावे लागतात, नोटा छापावे लागतात, आम्हाला कागद तुम्ही पुरवा. त्या कंपनीने कागद पुरवायचं ठरवलं पण पॅटर्न रजिस्ट्रेशन झाला नाही. तो पॅटर्न रजिस्ट्रेशन करायची जबाबदारी असते त्यांच्या चीफ सेक्रेटरीची, OSDची काय असेल त्यांचा मार्गदर्शक सल्लागार सेक्रेटरी. पण त्याने तो पॅटर्न रजिस्ट्रेशन केलाच नाही. आणि इंग्लंडने आपल्यासोबत गद्दारी केली. जो कागद भारताला नोटा छापायला दिला तोच कागद पाकिस्तानमध्ये या दोन्ही भावांना दिला. आणि मग ते टेक्निकली इश्यू महाराष्ट्रात तर इकडे आपल्याकडे नाशिकला पैसा छापला जातो, तिकडे म्हैसूरला छापला जातो. आणि मग ते प्रिंटमध्ये टेक्निकली इश्यू झाला असं म्हणून त्याच्या प्रिंट त्यांना पुरवण्यात आल्या. कोणाला? त्या दोन्ही भावांना. आणि मग 2007 नंतर भारतामध्ये एकेका नंबरच्या 3 डुप्लिकेट नोटा आल्या. 2008 ते केटरर्स असतात ना स्वयंपाकाचे, तिथं पंगतमध्ये वाढायला जायचं 120 रुपये रोजाने एक 10वी-12वी नापास पोरगा. आणि तो 12वी नापास पोरगा 120 रुपये रोजाने कामाला जायचा. पुढे आतंकवादी झाला आणि मुंबई हादरवून गेला. 26-11 नाव त्याचं कसाब. मूळ कनेक्शन इथं. 2009 ही गोष्ट ध्यानात आली की चुकीचं होतंय भारतामध्ये. आणि मग त्या संबंधित अर्थमंत्र्याचा राजीनामा घेतला. त्याचा राजीनामा घेऊन प्रणवदादा मुखर्जी अर्थमंत्री झाले. ती कंपनी ब्लॅकलिस्टला टाकली. दुबई, कतार मागे येणारा डुप्लिकेट पैसा थांबवण्यात आला. रिझर्व्ह बँकेकडे तेव्हा 40-50 हजार कोटी शिल्लक होता डुप्लिकेट पैसा. प्रणवजी फार चांगल्या पद्धतीने काम करत होते, पण आपल्याकडे अजूनही चांगल्या लोकांची राजकारणात गरज नाही. आणि मग घेतला त्यांचा राजीनामा, त्यांना पाठवलं राष्ट्रपती पदावर. आणि ते मागचं येडं पुन्हा अर्थमंत्री झालं. पुन्हा डुप्लिकेट नोटांचा सुळसुळा. 500च्या नोटा 2 कलर पाहिले का? तो पॅटर्न रजिस्ट्रेशनचा प्रकार आहे. 2014 भारतात पुन्हा सरकार बदललं. 15 ऑफलाईन त्याच्यावर चिंतन चालू झालं. आणि 2016 सप्टेंबर महिना आला, ऑक्टोबर आला, नोव्हेंबर महिना पण आला 2016. त्याच्यामध्ये 6 तारीख आली नोव्हेंबर महिन्याची 2016ची, 7 तारीख आली, 8 तारीख आली. त्या 8 नोव्हेंबर 2016 संध्याकाळी 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले आणि रात्री 8 वाजता 8 नोव्हेंबर 2016 तुमच्या टीव्हीवर बातमी आली.
की जळकेकर महाराज पण इथून पुढे 50,000 घेतल्याशिवाय कीर्तनाला जाणार नाही. काय प्रॉब्लेम झाला का? बातमीला प्रतिसाद नाही आला? हा ठीक आहे. एरवी आपल्याकडे पेरणीच्या बैलांपेक्षा वखरणाऱ्या बैलांनाच किंमत जास्त आहे. तर मग परिणाम झाली नोटबंदी. तो जावेद खानाने रात्री 9:30-10 जगात बातमी पोहोचली. दारू प्यायला बसला, रात्रभर दारू प्यायला तर्र झाला तो. सकाळी 9-10 वाजता त्याच्या बेडरूम मध्ये गेला, बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला, नायलॉनची दोरी घेतली, फॅन मध्ये टाकली त्याने आणि भारताच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करून मेला. मला त्या दिवशी आनंद झाला. नोटा हितं बंद झाल्या आणि आत्महत्या पाकिस्तानमध्ये झाली. 2016 ते 2026 10 वर्षात पाकिस्तान भीक मागायला लागलं. देश टिकला पाहिजे. आणि मग अशा सांगण्याला जर कोणी एखादा नेता म्हणत असेल की हा धर्मांधपणा आहे, तर मग 50 वर्षात तुम्ही पण काय केलं याचा अभ्यास समाजाला द्यावा लागणार आहे. तुमच्या सकट मला आणि माझ्या सकट तुम्हाला. कोणी यावं वारकरी संप्रदायावर बोलाव, वारकऱ्याने असं वागावं, वारकऱ्याने तसं वागावं. तुम्हाला काय बापाची पेंड आहे का पटेल तसं वागावं? यांनी आयुष्यात कधी एक कीर्तन ऐकलं नाही, यांनी वारकऱ्यांना शिकवावं, यांनी आम्हाला शिकवावं. मग कधीतरी या भूमिका पण आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात आल्या पाहिजे. आर्टिकल 19 सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्ती स्वातंत्र्य, आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रवास झालाच पाहिजे. तो का होता कामा नये याचाही विचार कधीतरी तुमच्या माझ्या मनामध्ये आला पाहिजे. त्याच्या पुढची प्रक्रिया मातीत टिकलीच पाहिजे. मी जन्माला आलो, माझ्या तोंडात दात नव्हते. माझ्या आईच्या स्तनातून देवाने मला प्यायला दूध दिलंय. आज आहे माझ्या तोंडात दात. या जमीन नावाच्या आईच्या स्तनातून मला खायला दिलंय. असेल मी चुकीचा, पण जिने जन्म दिलाय ती माता आणि जिच्या भरोशावर जीवन जगतोय ती माती, या दोन्हीशी बेमानी करणारे हा संकल्प आज तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. हा संकल्प तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. ही परंपरा तुम्हाला मातीसाठीच तर टिकतो ना आपण. ही जी माती ना मराठवाड्याची माती. आणि म्हणून मी कधी कधी सांगतो पण की मराठवाड्यातले लोक फार बुद्धीने कीर्तन ऐकत नाही, ऐकतच नाही. मराठवाड्याची अडचण काय तर मराठवाड्यातले लोक बुद्धीने कीर्तन ऐकत नाही. ते कीर्तन ऐकताना फार बुद्धी वापरत नाही. पण पुढचं वाक्य ऐकताना तुम्हाला गोड वाटेल. मराठवाड्यातले लोक बुद्धीने कीर्तन ऐकत नाही, मराठवाड्यातले लोक श्रद्धेने आणि भावनेने कीर्तन ऐकतात. तुम्हाला सांगू, जे लोक बुद्धीने कीर्तन ऐकतात ते लोक चिकित्सा जास्त करतात, पण जे लोक भावनेने परमार्थ करतात ते लोक कशातही देवाचं अधिष्ठान मानायचा प्रयत्न करतात. ही माती भुसभुशीत केली वामन भाऊंनी, ही माती भुसभुशीत केली भगवान बाबांनी. ही मातीची भुसभुशीत झाली, ही भावनेने भुसभुशीत झालेली माती, ही श्रद्धेने भुसभुशीत झालेली माती. म्हणून तर या संतांना जाऊन इतके वर्ष झाले तरी तुमची श्रद्धा भावना कमी झाली नाही. त्याचं कारण भावनेची माती आहे. ती भावना जोपर्यंत टिकते ना, मग ती भावना काय फुलसांगवीपुरती मर्यादित का, गेवराई तालुक्यापुरती मर्यादित का, त्या 222च्या रोडने जाताना तेवढ्यापुरती मर्यादित का? नाही नाही. मग ती जी भावना आहे ती भावना कोण्या जातीपुरती मर्यादित नाही, कोण्या गावापुरती मर्यादित नाही. जिथं जिथं ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार आहे तिथे तिथं भाऊ आणि बाबांची विचारधारेची क्रांती आमच्या मनाला स्पर्श करणारी आहे. आणि ती श्रद्धा, ती भावना टिकून राहिली पाहिजे. मी बोललो ना, त्या उज्जैनचा राजा भर्तृहरी, त्याचा लहान भाऊ होता विक्रमादित्य. सगळ्यांनाच माहिती असेल विक्रमादित्य. त्या विक्रमादित्याकडे एकदा तो चीनी प्रवासी आला 1000 वर्षापूर्वी. तो चीनी सांगतो मला भारत पाहायचा आहे, मला परवानगी द्या, अनुज्ञप्ती, आपण काय होतो व्हिसा, परवाना दिला. त्याला 2 भारतीय सैनिक पाठवले, याला भारत दाखवून आण. आणि त्याला भारत दाखवायला सुरुवात झाली. चीन आणि भारत यांच्या सीमेवर राज्य आहे अरुणाचल प्रदेश. त्या अरुणाचल प्रदेश आणि चीन याच्यावरचं पहिलं गाव कोणतं आहे? चिंचोली चिखली, नाही 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 नाही, सावरगाव सुप्पा, हा, मुगगाव, अंतापूर, वैले, निवडुंगा, नाही नाही नाही, हे 8ही नव्हते. मग काहो, मान आणि डोंगा. हे बा 2दा नावं घेतले तुमच्या 8 गावांचे. 8 गावांनी 1 वर्षात कमीत कमी 8 कीर्तन द्या मला. धंदे की लाईन येता धोत्रा विन करतो का मी. त्या सीमेवर तो आला. पहिलं राज्य अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश का म्हणतात त्याला अरुणाचल प्रदेश माहिती का? अरुण म्हणजे सूर्य, आचल म्हणजे डोळा. ज्या राज्यातल्या लोकांना सकाळी 4:45-5 वाजता उगवणारा सूर्य डोळ्याने पहिल्यांदा पाहायला भेटतो तो अरुणाचल प्रदेश. काय श्रीमंती आमची राज्याचे. दुसरं राज्य नागालँड. नागालँड, लँड मीन्स जमीन. नागा म्हणजे आदिवासी समाजाची जात आहे, ती बोडो समाजाची जात आहे. ज्यांनी ख्रिश्चनीकरणापासून ते राज्य टिकवून ठेवलं म्हणून त्या राज्याचंच नाव आहे नागालँड.
त्याच्या पुढचं राज्य आसाम. आसामच्या लोकांची भाषा आसामी. तिथं पण एक आदिवासी समाज बांधव आहे, त्यांचे नाव आहे मिझो. त्या मिझो लोकांना आसामी लोक त्रास द्यायला लागले आणि म्हणून त्या मिझोंनी बंडच केलं. त्यांचा नेता जन्माला आला 1927 ला, त्याचं नाव आहे लाल डेंगा. आणि तो 1927 ला जन्म फुटीरतावादी नेता बरं तो. त्याने 6 मित्र घेतले आणि त्याच्या फुटीरतावादी संघटनेतून त्याने बराच उन्माद सुरू केला. IAS ऑफिसरने एक दिवस त्याला पकडलं, सांगितलं शरणागती पत्कार. तो बोलतो माझं स्वतंत्र राज्य पाहिजे माझ्या समाजाला. दिला आणि मग त्याच्याकरता स्वतंत्र राज्य दिलं आणि त्याला मुख्यमंत्री पण केलं. 1987 मिझोरामचा जन्म. त्याच्या पुढचं राज्य मेघालय. मेघ म्हणजे ढग, आलय म्हणजे घर. सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? बीड जिल्ह्यात. कुठं? चेरापुंजी. करेक्ट. सगळ्यात जास्त पाऊस चेरापुंजी. पण उत्तर थोडं बरोबर आहे, थोडस चुकच आहे. सगळ्यात जास्त पाऊस पडतो वाल्मिकी रामायणात. वाल्मिकी रामायणात रामप्रभू सीतामाता वनवासात गेले. सीतामातेला तहान लागली. पतिदेव मला तहान लागली, पाणी पाहिजे मला. म्हटलं नाही इथं बाटली आता. तर मग मग पर्याय कीर्तन संपव. मग त्याने सांगितलं पिऊ नका माझ्या समोर. असं नाही, समोर पिणारा दिसला की माझा संताप होतो. आणि त्यात काय नाही बोले, आमच्याकडे हायस्कूलचे पिऊन पण पिऊन जातात. तर डेंजर. पाणी पाहिजे. अगं सगळे दगड येतं कुठं पाणी? मारा नाही त्या दगडाला बाण. अगं दगडातून कुठं पाणी येतं का? मारा. आणि मारला रामाने बाण. मावशी नरम दगड. दगडच नरम केला रामाच्या बाणाने. तो रामबाणच आहे. आणि तिथून पाण्याची धार लागली आणि वरदान दिलं, जगातलं सगळ्यात थंड हवेचं ठिकाण आणि सगळ्यात जास्त पाऊस इथं पडेल. त्याचं मूळ नाव आहे रामायणातलं मावसीन राम. आता लेटेस्ट त्याचं नाव आहे चेरापुंजी. ते मावसीन राम जो आहे ना, त्या रामाची परिपक्वता तिथून प्रगट झाली. आणि मग तिथून ती प्रगटता त्याच्या पुढचं राज्य हिमाचल प्रदेश. हिम म्हणजे बर्फ, आचल म्हणजे डोळा. जिथल्या लोकांना डोळ्याने फक्त बर्फ पाहायला भेटतो त्याला म्हणतात हिमाचल प्रदेश. तो चीनी प्रवासी प्रवास करत होता. अचानक त्याची घड्याळावर ध्यान गेली. मग त्याच्या ध्यानात आलं 11 तर वाजून गेले. आणि मग त्याने दौरा रद्द केला. कारण त्याला जे 2 सैनिक दिले होते ते दोन्ही उठून निघून चालले. आणि मग त्याच्या ध्यानात आलं की हे जर निघून चालले तर मग आपल्या थांबण्यात काय अर्थ आहे? अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स. आणि मग आमच्याशी नाते तोडोनी, चाललेले भाऊ सोडोनी. परिणाम त्या चिनी प्रवासाने पुन्हा चीनच्या बांड्रीवर आला. चीनमध्ये जायला भारतीय सैनिकांनी पकडला. त्याला थांब, काय चोरून नेतो का माझ्या देशातून? झरते घेतले, काहीच सापडलं नाही. त्याच्या पायात बूट होता, तो बूट काढून घेतला भारतीय सैनिकांनी चिनी प्रवासाच्या पायातला. भारताच्या बांड्रीत आणला, दगडावर आपटला. त्याला खाली माती लागली होती, थोडीशी काढून टाकली. बूट त्याच्या पायात दिला, चल जा. तो बोलतो हे काय केलं तू? आता पुढचं वाक्य, हिथं हृदय, हिथं मेंदू आणि हे जे केस आहेत ना हे पुलकित करा माझ्या मित्रांनो. पुढचं वाक्य असं आहे, तो बोलतो की माझ्या देशातून सत्ता संपत्ती धन दौलत कपडा लत्ता किती पण चोरून नये, पण मातीवर प्रेम करणारा तो विक्रमादित्य सारखा राजा आणि बायका पोरं सोडून हातात 46, 56 LMG लाईट मशीन गन घेऊन देशाचं संरक्षण करणारा जवान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू पायात बूट घातलाय ना, त्या बुटाला लागलेला मातीचा कण सुद्धा मी चीनच्या ताब्यात जाऊ देणार नाही. ही माझी मातीवरची निष्ठा, ही माझी मातीवरची निष्ठा. मग आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता दूरदर्शनला पाहतो की नाही, आमची माती. खोटं आहे ते. कसली आमची माती? आमची माणसं, आमची माणसं आमची माती करतायत. मग हेच खरं आहे. आणि म्हणून राष्ट्र टिकलं पाहिजे, विचार टिकला पाहिजे. तो विचार प्रत्येकाच्या मनात घ्या. 350 वर्षानंतर लोक छत्रपतींचं नाव घेतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे छत्रपती. छत्रपती आता माऊलींनी सांगितलं असेल आमच्या, त्यामुळे मी काही सांगत नाही, माझा तो उद्योग पण नाही. आणि मग तरी 15 एप्रिल 1645 कोळी माडी साडी मराठा लेवार राजपूत गुजर चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी पिंजारी सगळा समाज एकत्र केला. रोडे सोडा छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली. भगवान शंकराला प्रार्थना केली. जटाटवी गलत जला प्रवाह पावित स्थले गलबला मिलंबित अंबुजंग तुंग मालिकम डमट 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 नेनादो डमरम चक्र चंड तांडवम तन तन शिव शिवम धगत 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 ज्वाला ललट पावके किशोर चंद्र शेखर रते प्रत्येक क्षण मामा अभिषेक रक्ताचा पहिला शेवटचा आहे.
ह्याच्यानंतर अभिषेक होणार नाही, झाला तरी रक्ताचा होणार आहे, रक्ताचा झाला तरी मावड्यांच्या रक्ताचा होणार आहे, पण शत्रूच्या रक्ताचा अभिषेक करून आज छत्रपती स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार. वय वर्ष 16, त्या वयात आपले पोरं काय करतात तो विषय सोडा. हा, आणि म्हणून मोठ्याचं नाव मोठ्यासारखं घेता आलं पाहिजे आणि ती ताकद प्रत्येकाने टिकवा. गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा टाका. दोन्ही नादब्रह्मवादक सगळे स्वराजकार प्राप्त गुरुबंधू मंडळी, उद्याचं वारकरी संप्रदायाचं भविष्य, टुडे वाईज टुमॉरो फ्युचर, वैकुंठवासी आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण आदिनाथजी महाराजांच्या 76व्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाळा देत असताना तुमचं माझं प्रत्येकाचं आराधन श्री संत वामनभाऊ महाराज, श्री संत वैकुंठवासी नारायणजी महाराज, श्री संत आपल्या सगळ्यांचं अधिष्ठान भगवान बाबा, या महापुरुषांचा कृपाशीर्वाद श्री संत यादव महाराज, श्री संत पुंडलिक महाराज, आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण परमपूज्य पांडुरंगजी महाराज, आणि खऱ्या अर्थाने मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा 4थ्या पिढीतला परमार्थ ज्यांच्या रूपाने इथं संपन्न होतोय ते माझे गुरुबंधू आदरणीय चैतन्यजी महाराज. आपण सगळेच हे परमार्थ ताकद इथं का टिकवतोय? कारण चैतन्य घन समाधी आहे, संजीवन समाधी, आणि त्या समाधीचं अधिष्ठान आपण टिकवतोय. आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण परमपूज्य श्रीमंत विठ्ठलजी महाराज यांचा कृपाशीर्वाद, न्यायाचार्य श्रीमंत आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण परमपूज्य नामदेवजी महाराज शास्त्री यांचा कृपाशीर्वाद, आणि त्या आशीर्वादाला आलेली सगळी फळं त्याचा वेलू गेला गगनाभरी. हा कार्यक्रम 48 वर्षात वाढत वाढत आतला कार्यक्रम बाहेर आला. याचं कारण फुले वेचिता ती बहरू कडी असे आला. हा आलेला बहार आहे आणि या बहाराचे आपण साक्षीदार आहोत. दोन्ही क्षपणाचे रवरवता ज्यांनी दिले ते, चित्रफितद्वारे ज्यांनी प्रकाशवाणीने चित्रफित केलं ते, आणि तुम्ही सगळेच शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू? गाव तुमचंच आहे, निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. आणि हे अष्टपैलू 8ही गावं, चिंचोलीसह चिखली, वैलीसह निवडुंगा, सावरगावसह सुप्पा आणि मुगगावसह अंतापूर, सगळ्या गावांना पुन्हा एकदा लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. हे परमार्थाचा केंद्रस्थान तुम्ही टिकून ठेवतायत, तुम्हाला लाख लाख कोटी कोटी माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. शेवटच्या सूचना मी एक श्लोक म्हणेल, आपण माझ्या मागे म्हणायचं आहे, सगळ्यांनी हात जोडायचे पटकन. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. तिचं वर्णन आहे 1875 सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. तिचं वर्णन श्यामल, रामाचा कृष्णाचा पांडुरंगाचा रंग श्याम आहे, म्हणून त्यांचा कधी नाश होत नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल पण या भारत मातेचा नाश होणार नाही, कारण तिचाही रंग श्याम आहे. श्याम आहे मग ती माझी भारत माता. तिने नेसली साडी, त्या भारत मातेचा साडी नेसलेला फोटो पाहिला की मला 142 कोटी लोकांचा तिरंगा झेंडा दिसतो. तिच्या कपाळावरचं कुंकू पाहिलं की मला अशोक चक्रच दिसतं. ती ताकदच दिली तिने मला. तिची रक्षा हीच माझी दीक्षा, तिचं संरक्षण करणं हीच माझी दीक्षा आहे. 2 तासापासून बोलतोय. एखाद्या वेळेस कीर्तन आवडलं असेल तुम्हाला, एखाद्या वेळेस आवडलं असेल, पण मी ठरवलं तर पुढच्या 1.5 मिनिटात भांडणं पण लावू शकतो. स्किल आहे ते माझ्यामध्ये. त्याला काय लागतं? हे SC ST NT व्हिजंटी ओपन OBC लागली भांडणं. मी जातीवादावर बोलू शकतो, पण मी निघून गेलो ना तर मी तुमच्या कामात पडणार नाही. गाव गावाच्या कामात पडतं. जातीवादी लोकांपासून सावध राहणं आपली जबाबदारी आहे. आणि मला आनंद आहे की सगळे बांधव या परिसरात, मला सांगितलं महाराजांनी की 18 पगड जातीन 12 बलुतेदार, आम्ही सगळे एका ताकदीने राहतो, कारण आमच्यावर अधिष्ठान आहे गहनी नाथाचं, आमच्यावर अधिष्ठान आहे वामन भाऊंचं. आणि मग मोठ्याचा आशीर्वाद असला की बुद्धी जागृत राहते, आणि ती तुमची माझी प्रत्येकाची जागृत आहे. तुम्ही खाली बसलेले नाही, आम्ही उभे राहिलेले. असू द्या तुमची माझी जात कोणती, पण आम्ही सगळे एका जातीचे लोक भावाभावासारखे कायमस्वरूपी जीवन जगू, हीच वारकऱ्यांची समरसता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
होय